तर नमस्कार मित्रांनो, नेपाळमध्ये झालंय 26 पेक्षा जास्त ॲप बंद. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या ॲप्स नेपाळमध्ये झाल्यात बंद. 26 पेक्षा जास्त ॲप्स आहेत त्या नेपाळ सरकारने पूर्णपणे बंद केले. बंद केल्यामुळं तिथले जे तरुण होते, शाळेत जाणारे विद्यार्थी, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, ते सगळे आलेत रस्त्यावरती. नेपाळची राजधानी काठमांडूमधून ते करतात प्रोटेस्ट आंदोलन. सगळ्यात जास्त 14 पेक्षा जास्त तिथं जे आंदोलन करणारे होते ते मेलेत आणि भरपूर जण घायल झालेत, काहींना जखमा झाल्यात, हे झालेत ते झालेत. भरपूर मोठा प्रोटेस्ट चाललाय नेपाळमध्ये, काठमांडूमध्ये. आणि त्याचं कारण म्हणजे फक्त हेच आहे की 26 जे सोशल मीडिया ॲप्स होत्या तर सोशल मीडिया ॲप्स बंद केल्या. त्यातलं मेन ॲप इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप हे ॲप्स फक्त तिथल्या गव्हर्नमेंटनी बंद केले. ते गव्हर्नमेंटने ॲप बंद केले आणि तिथले जे तरुण झेनझी जनरेशन म्हणता येईल, झेनझी जनरेशन आली रस्त्यावरती. तिथल्या काठमांडू शहरामध्ये संसदमध्ये घुसली. म्हणजे इतकी गर्दी ना, गर्दी पार इतकी झाली की ते संसदचं गेट वगैरे तोडून तिथल्या संसदमध्ये गेले. आणि आता प्रोटेस्ट चालू आहे, तिथं आंदोलन चालू आहे, परत ॲप चालू करा म्हणून, ॲप्स चालू करा म्हणून. म्हणजे ती गव्हर्नमेंटने प्रोटेस्ट ॲप्स बंद करण्याचं कारण म्हणजे हे की सिक्युरिटी प्रायव्हसीमुळं ते ॲप्स बंद केले. आपल्याकडे 2020 मध्ये असेच ॲप्स बंद झाले होते. त्यामध्ये मेन ॲप धरले आपल्याला टिकटॉक, बाकीचे ॲप थोडेफार चालू होते. पण आपल्याकडे गव्हर्नमेंट पबजी वगैरे ॲप्स बंद करीत राहते. 26 पेक्षा जास्त ॲप्स बंद केल्यामुळे तिथली तरुणाई रोडवर आली. म्हणजे किती कठीण आहे. अभ्यास करायचा सोडून तिथले तरुण आले रोडवरती. एवढीच ब्रेकिंग न्यूज होती. तर भेटू पुढच्या व्हिडिओ.